आणि माझे विद्यार्थी मला वाटतं बसले दिसत इकडे तिकडे. या ठिकाणी बापू कसं असतं, पहिल्या पंक्तीला जेवलं तर बरं वाटतं, थोडस उशिरा जेवलं तर मग काय होतं, थोडीशी हेळसांड होते. बरोबर की रमया? मला वाटलं होतं सुरुवातीला मला बोलायला मिळेल, पण माझं बोलणं हे सर्वांनीच बोलून घेतलंय, मला शिल्लक राहिलं नाही. पण असो, या शाळेला मी 21 वर्षापासून ओळखत आहे. मी मार टाकलेला असल्यापासून मी कुडातली शाळा पाहिली. शाळा कशी भरायची, रवींद्रनाथ टागोरांची जी निसर्गाची शाळा आहे ती आमच्या सुभाषरावांनी शाळा कुडाच्या भिंतीमध्ये सुरुवात केली. पगार नसताना. पगार असलं तर कोणी काही करेल, पण पगार नाही, मान नाही, मर्यादा नाही, कपडे इस्त्रीचे नाहीत, साधे कपडे, पण एक काय मनामध्ये एक ऊर्जा असते, अशी ऊर्जा मला वाटत नाही मला इतरत्र दिसते, ती सुभाषरावांच्या माध्यमातून जाणवते. 350 पावणे 400 वस्तीचे वस्ती आहे, काळी वस्ती. जवळजवळ 80% पालक या सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहतात. यापेक्षा दुसरा कोणता पुरस्कार आहे, कोणता गौरव आहे? मी तर म्हणेल देशातील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार मिळाला असं मला या सर्व पालकांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करावं वाटतं. कारण एवढे पालक मी नाही बघत, मी नाही पाहिले. आम्ही आता बरेचसे कार्यक्रम बघत आहोत, परंतु गावातला शिक्षक, गावातलीच वस्ती, गावातल्या शाळेत नोकरी लागतोय, उत्कृष्ट काम करतोय आणि एवढ्या लोकांचे मन जिंकतोय. आणि असं आमचं असतं, आम्ही पुरुषवर्गीय काय करतात, महिलांना संधी देत नाहीत कार्यक्रम येण्याची. पण काळे सर खरंच म्हणजे नतमस्तक होण्याची बाबे. खंडोबा वस्तीला एक वेगळं वळण आहे मी म्हणेल, कारण की पुरुषाच्या बरोबरीने आमच्या माता या ठिकाणी उपस्थित राहिलात, हे काळे सरांचा कार्याचा मोठेपणा या ठिकाणी मला जाणवतोय. यापूर्वी आमची चर्चा झाली ती आमच्या पंढरीनाथ भाऊच्या घरी, की काळे सरला म्हणलं, तुम्ही आता काय तुमचा निरोपाचा विषय येत नाही ना, तुम्हाला आत्याच्या मुलाला दिलंय. आत्याच्या मुलाला म्हणजे गावातच दिलंय. गावात दिलं म्हणल्यानंतर काय विषय नाही, आता आत्या माहितीये, आत्याचा नवरा माहितीये. फक्त काय होईल, जुन्या नात्यामुळे तुम्हाला काय होईल, थोडस किरकोळ वाद होतील. वाद झालं तर म्हणलं शेजारी चुलत मामा आहे माध्यमिक शाळा, तिकडे या. नसेल तर सावत्र मामा आहे आमची उर्दू शाळा, तिकडे बसा. पण गबावरून पळून इकडे काय खंडोबस्तीकडे येऊ नका, ते होणार नाही. कारण ते एक प्रामाणिक ज्योत, एक आदर्श ज्योत जे मी बघतोय गेल्या 21 वर्षापासून, ती सुभाषरावांच्या हृदयामध्ये आहे. 2018चा प्रसंग आहे. किरण भैया, तुम्ही सगळे आमची युवा टीम आहे, कारण तुम्ही आमच्या प्रशालेसाठी खूप महत्वाचे घटक आहेत. 2018ला सुभाषरावला मी बोलायचो, तुम्ही सामाजिक कार्यकर्ता, मला आनंद आहे, पण घरी काही त्रास वगैरे? ते म्हणले होतं ना राव सर. हळूच बोलले. म्हणले का? म्हणले घर राहिलं नाही. म्हणलं काळजी करू नका. त्यावेळेस मी पतसंस्थेचा संचालक सचिव होतो. करपे सर, तुम्हाला म्हणजे मी नाही दिले, पदाधिकारी, तुम्ही सगळे पदाधिकारी आहेत, पदाधिकारी असल्यावर करता येतं म्हणजे नियमानुसारच बरं का. 10 लाख रुपये कर्ज घेतलं, कर्जावर घर बांधा म्हणलं, माऊली शांत होईल. कारण माऊली काय करायची, अधूनमधून बाकीचे एवढं काम करता, याला देता त्याला देता, आपल्याला राहायला घर आहे का? मग हे कोपर खाया खारे, कोपर खिळ्या का खड्या, करपे सर, खड्या खाण्यापेक्षा आपलं घर असावं. आणि 2018ला मी सुभाषरावाच्या माध्यमातून त्यांच्याच पैशातून घर उभारलं आणि घरची लक्ष्मी संतुष्ट झाली. काय असतं बरं, 4 पाहुणे येणारे असतात, विचारणारे असतात, बाबा तर बाहेर खूप मोठं काम करतोय, घर राहिलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण ते एक मोठं काम केलं आणि घरामध्ये थोडीफार हेळसांड असते बायका म्हणल्यानंतर. काही आपण जर सोशल काम करायला गेलो, तुम्हा सर्व पुरुषांना माहित आहे, तुम्हाला जे माहिती आहे ते मलाही माहिती आहे आणि ते सुभाषरावांना माहिती आहे. थोडीफार तडजोड करावं लागते. पण बऱ्याचशा वेळेस त्यांच्या घरी जाण्याचा योग येतो काळे सरांच्या, की एक आईचे संस्कार आहेत, माऊली या ठिकाणी आहेत, त्या माऊलींच्या संस्कारामुळे सुभाषराव घडलेत आणि सुभाषरावांच्या कार्याला बळ त्यांच्या पत्नीने म्हणजे आमच्या काळीताईंनी दिलेलं आहे. एक मोठी संस्कृती या ठिकाणी आल्यानंतर मला
बापू सांगायचे, आमचे वडील माजी झेडपी सदस्य होते, एक आमचा सुसंस्कृत असा घराणा आहे, सामान्य लोकांना वंचित लोकांना सहकार्य करण्याची आमची परंपराच आहे आणि ती सुभाषरावांनी अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी चालवली. खरोखर आमच्या शिक्षक वर्गासाठी एक भूषणास्पद अभिमानास्पद म्हणून आम्ही काळे सरांकडे सतत बघत असतो. तसं पाहिलं तर ते आमचे मार्गदर्शक आहेत. मला या ठिकाणी संघर्ष बँकेची टीम या ठिकाणी आलेली आहे. मला आवर्जून एक सूचना करावीशी वाटते आणि ती केली पाहिजे. जसं की एका शारदा पुरस्काराच्या समारंभामध्ये उत्तम कांबळे प्रसिद्ध साहित्यिक ते स्वतः बोलले होते, मी शब्द वापरत जा, मी केलं. ज्यावेळेस मी पासून सुरुवात होईल त्यावेळेस तुम्ही सगळे जमवताल आणि ते कार्य मोठं होतं. या ठिकाणी मी शब्द वापरतो. मी माझ्या गावामध्ये आपल्या शाळेमध्ये तर आहे, तुम्हाला माहिती आहे, ग्रंथालयाच्या माध्यमातून आमचे मुलं आता समृद्ध होऊ लागलेले आहेत. माझ्या गावामध्ये गोळेगावमध्ये गेल्या 3 वर्षापासून मी स्पर्धा परीक्षा अभ्यासिका सुरू केलेली आहे लोकसहभागातून. तर गेल्या 3 वर्षामध्ये 23 मुलांचं शासकीय नोकरीमध्ये काम झालंय. तर मला या ठिकाणी संघर्ष बँक तथा आमचे सुभाषराव काळे सरना एक सूचना राहील माझी मित्र या नात्याने, जर आपण संघर्ष धान्य बँक असं इतर माध्यमातून जर आपण गावामध्ये या ठिकाणी आमचे पंडित भाऊ आहेत आणि खंबीर साथ आमचे सरपंच आहेत, जर तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यासिका जर सुरू केली तर गावातल्या आपल्या 5-50 मुलांना एका ठिकाणी अभ्यास करता येईल, विचारांची देवाणघेवाण करता येईल. त्यासाठी करपे सर असो मी असो आम्ही तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून जेवढी मदत पाहिजे तेवढी करतो. शाळेमध्ये 1 लाख रुपयाची स्पर्धा परीक्षेची पुस्तकं आहेत आपल्याकडे. आमच्या मुलांच्या नावे आम्ही तुम्हाला ते देऊ शकतो, 10वी पर्यंतच्या मुलाच्या नावे. मात्र वेळेत आले पाहिजेत, नाही आले तर त्याला आपले नियमानुसार दंड वगैरे बाकीचे प्रकार आहेत. परंतु ही जर गोष्ट काळे सरांनी जसं धान्य बँकेचं काम आपलं राज्यामध्ये गाजतंय, एका मेसेजद्वारे 1000 रुपये जमवतात, तसं तुम्ही हे जर अभ्यासिकेचं नियोजन केलं आणि दरवर्षी जर आपल्या गावातील 125 वर्षाच्या गावातल्या शाळेला परंपरा आहे, दरवर्षी 10, 15, 20 मुलं जर आपल्या शासकीयमध्ये नोकरी लागले तर नक्कीच ते एक मोठं काम आमच्या काळे सरांच्या माध्यमातून होईल आणि आपल्या गावाचं नक्कीच नाव राज्याच्या पटलावर दिसेल असं मला या ठिकाणी जाणवतंय आणि हे नक्कीच साध्य होईल असं मला या ठिकाणी जाणवतंय. आता काळे सर आमच्या कन्या शाळेला आलेत. कन्या शाळेला आल्यामुळे आम्हाला एक फायदा आहे. कन्या शाळेमध्ये बसून बापू आता हायस्कूलकडे लक्ष देतील. नक्कीच आमच्याही कामामध्ये त्यांच्यामुळे सुधारणाच होईल असं मला वाटतंय. थोडीफार जरी आमची उणीव असेल तर काळे सर काही स्पष्ट व्यक्ती, त्यांच्या तोंडामध्ये अशी गोड भाषा कधीच नाही, त्यामुळे समोरचा माणूस कसा असो सरळच होतोय. ते एक आमच्या बाबतीत काळे सर म्हणजे एक झळझळती किंवा ज्वलंत ज्योत असं म्हणता येईल. या काळे सरांना जी खंबीर साथ लाभलेली ते आमचे भारत चव्हाण सर बोदेवाला राहायला येतं. कुठलंही कार्य एका हाताने होत नाही. एक दोघांची जोडी प्रचंड मेहनतीची. आणि अधूनमधून आम्हाला बऱ्याचशा कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी यावं लागतं. तर एक विचार काय असावा, गेली 11 वर्ष एवढा दोघांचा अतूट नातं आहे. हे नातं मी आमच्या शिक्षकीय पेशामध्ये पाहायला मिळत नाही. बरेचसे त्यांच्यामध्ये असे जसं तुमच्या राजकीयमध्ये असतं का खालीवरपणा, तसं आमच्याकडे सुद्धा बरंचसं असं असतं. पण हे दोघांचं इतकं सख्या भावापेक्षाही इतकं मित्रताच नातं आहे आणि त्याचे प्रगतीचं पाऊल आहे. ज्यावेळेस 2 माणसं एकत्र येतात, एका विचाराचे असतात, त्याच वेळेस आपली शाळा सुधारते. माझ्या युवा मित्रांना, पालकांना आणि आपल्या सरपंच आणि आमचे माझे सभापती किंवा सर्व शिक्षण प्रेमी विनंती आहे, आपली शाळा सुधारा. आपल्या शाळेसाठी योगदान द्या, आपल्या लेकरांसाठी योगदान द्या. आपलं लेकरू काय करतंय, आमचे गुरुजी काय शिकवतात, लेकराला विचारा. त्या शिक्षकाची भेट घ्या. जर पालक, विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र जर आला तर खंडोबा वस्तीसारखी शाळा व्हायला कधी वेळ लागणार नाही. त्यामुळे तुम्ही जागरूक व्हा. आमचं चुकलं, आम्हाला काय काय सूचना करा. आमचं बरोबर आलं तर आमचं थोडंफार कौतुक करा. नक्कीच आमच्या कामाचा वेग वाढत असतो.
तेच या ठिकाणी काळे सरांचं सर्वांगीण शिक्षण क्षेत्रातलं काम आहे, सोशलमध्ये काम आहे. म्हणजे त्यांच्या बाबतीत असं म्हणावे शब्द कमी पडतात. एक चौरंगी जो चिरा असतो तो कुठल्याही कोणत्याही कोपऱ्यावर जसा बसतो तसे आमचे सुभाषराव काळे सर आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या काळेताई मातोश्री आणि त्यांचा जो परिवार आहे सतत त्यांना नेहमी पाठिंबा देत असतो. त्यातूनच एवढं मोठं कार्य होत असतं. हे काम एक जणाचं नाही, हे टीमचं काम आहे. त्यांची कौटुंबिक टीम, शाळेतली टीम सतत नेहमी त्यांच्या पाठीशी असते. म्हणून हे शाळेचं रूप कुडाचं आज RCC मध्ये आणि असं वृक्ष संवर्धनाने नटलेलं ही शाळा या ठिकाणी पाहावयास मिळत आहे. आणि तुम्हाला एक आनंदाची बाब या ठिकाणी आहे, जरी काळे सर इथून गावात आलेत, येता जाता शाळेवर सतत लक्ष राहणारच आहे. आणि येणारे शिक्षक या ठिकाणी दत्तात्रय वारे सर अतिशय उत्कृष्ट शिक्षक आहेत. हे सुद्धा आपलं एक नशीब असतं. आमचा चांगला माणूस गेलाय तर या ठिकाणी चांगलाच माणूस आलेला आहे. त्यामुळे तुम्ही पालकांनी चिंता करण्याचं कारण नाही. येता जाता काळे सरांच्या हाताला धरायचं, त्यांना हाताला धरायची गरज नाही. ते स्वतःहूनच या ठिकाणी अगदी माहेरात आल्यासारखं ते आतमध्ये शाळेत येणार आहेत. पण नकळत तुमचं सुद्धा सपोर्ट राहू द्या. तुम्ही जर सपोर्ट केला तर आमच्या शिक्षकी लोकांमध्ये एक मोठं बळ मिळतं. तेच बळ आमच्या सुभाषराव काळे सरांच्या माध्यमातून मोठं बळ या परिसराला लाभत आहे. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये सुभाषरावच्या माध्यमातून आमच्या उमापूरची, आमच्या खंडोबा वस्तीची नव्हे, आमच्या शिक्षक वर्गाची एक देशाच्या पटलावर वेगळी ओळख होईल असं मला या ठिकाणी वाटतं. जाता एकच मनाचं वाटतं, आम्ही गाडगे महाराज पाहिले नाहीत, आम्ही पुस्तकामध्ये वाचतो. गाडगे महाराज ज्या गावाला जायचे ते गाव स्वच्छ करायचे, नंतर कीर्तनाला उभे राहायचे. तेच कार्य सुभाषराव करत आहेत. ज्या गावाला जायचे त्या गावातले वंचित घटक बघतात, त्या गावातले जी आडी अडचण आहे ते बघतात. त्या वंचिताला एक धान्य बँकेच्या माध्यमातून किंवा शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून भली मोठी मदत ते करण्याचा नेहमी प्रयत्न असतो. असे या मार्गदर्शक मित्रास, एक उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्त्यास माझ्या या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा. आणि आमच्या प्रशालेमध्ये आगमनाच्या मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. असंच आता बापूला वाटेल आमच्या शाळेतून गेलेत, पण तुम्ही आता गावात थोडंसं लक्ष द्या आमच्या शाळेकडे. किरण भाईया, तुम्ही सगळ्या युवा टीमने जर लक्ष दिलं तर आपली शैक्षणिक जी ज्योत आहे ती नक्कीच उंचावेल. आणि गावातला जो शिक्षणाचा जो नोकरीचा दर आहे तो वाढेल. कारण आपलं गाव प्रगत व्हायचं असेल तर नोकरी लागा, शिका, संघटित व्हा, एवढं त्या ठिकाणी व्यक्त होतो. संयोजकांनी मला थोडीच बोलण्याची वेळ दिली होती, बरंचसं बोललो. कारण बोलण्यासारखं ह्या वस्तीवर 21 वर्षापासून मी येतोय आणि मला बोलणं हे क्रमप्राप्तच आहे, तो माझा अधिकारच आहे. धन्यवाद. तुम्ही मला सर्वांनी ऐकून घेतलं, बरं वाटलं. घ्या, नसेल तर माझ्यासोबत द्या.